अहिल्यानगर प्रोफेसर चौकात धर्मरक्षक संभाजी महाराजांना शिवसेनेचे अभिवादन. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेनेचा पुष्पहार. अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील प्रोफेसर चौकात धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा उद्घाटन सोहळा काल दिमाखात पार पडला. या ऐतिहासिक पुतळ्याला आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली. यावेळी युवा सेना सहसचिव विक्रम भैया राठोड, माजी नगरसेवक योगीराज गाडे, माजी नगरसेवक गिरीश जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणाच्या विचारांना अभिवादन करत उपस्थितांनी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. काल या अहिल्यानगरचा सर्वात उत्कृष्ट दिवस म्हणजे एक ऐतिहासिक दिवस होता. आमचे सर्वांचे दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराजांचा इतिहास तर आपण पाहतोय की संपूर्ण जगाने बघितला. आज आपण महाराजांचा पुतळा बांधला, त्या ठिकाणी वेगवेगळे हार टाकतोय, सगळेजण पिक्चर बघतो, त्यांचा पिक्चर पण आलता त्या मध्यंतरी. तर यापासून आपण फक्त महाराजांना पुतळा हार घालून फक्त त्यांचं अभिवादन करणं महत्वाचं नसतं. आज त्यांच्यापासून आजच्या युवा पिढीने काय शिकलं पाहिजे, म्हणजे वाघाच्या तोंडात घालून हात, मोजीनं दात, ही आमची जात, अशी आमचे संभाजी महाराज होते. आजच्या युवा पिढीने काय शिकलं पाहिजे संभाजी महाराजांकडून, हे महत्वाचं आहे. त्यांना 14 भाषा येत होत्या. त्यांना कन्नड, मराठी, हिंदी आणि सगळ्यात महत्वाचं महाराजांना इंग्रजी भाषा सुद्धा यायची. त्याच सोलक्यात त्यांना शस्त्र याच्यात सगळ्यात प्रावीण्य होते. दानपट्टा असो, तलवार असो, घोडा चालवणं असो, म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी विद्या प्राप्त केली होती. अशा आजच्या पिढीने सगळ्या गोष्टी जोपासल्या पाहिजे. नुसतं छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय असं बोलून फक्त चालायचं नाही. महाराजांनी जे कार्य केलेले आहे, धर्मासाठी केलेलं आहे, धर्मवीर उगाच त्यांना म्हटलं नाहीये, धर्मासाठी कार्य केले. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सारखं आणि मरावे तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं का म्हटलेलं आहे? कारण की त्यांनी शेवटपर्यंत आपला धर्म सोडला नाही, आपले विचार सोडले नाही, आपले तत्व सोडले नाही. हीच गोष्ट आजच्या तरुण पिढीने लक्षात घ्यावी आणि या त्यांचा इतिहास घेऊन, त्यांचे विचार घेऊन राजकारणात असो, समाजकारणात असो, वैयक्तिक जीवनात असो तर आपण पुढे व्हावे, हेच मी सांगतो व सर्व नगरकरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.